तर हा ब्लॉग ना एकादशीच्या दुसऱ्या दिवशीचा आहे. निवेद वगैरे दाखवायचा होता. हॅलो, वेलकम टू अनदर व्हिडिओ. मी जयश्री. तर आज सकाळी ना या बेझिल लिव्स इतक्या छान झाला आहे. तुळशीचाच हा प्रकार आहे. वाससुद्धा सेम येतो तुळशीसारखा. तर याचं बिया नाही सेम तुळशीसारख्याच असतात. त्या लावल्या की ह्या होतात. आणि त्या ना असं पास्ता वगैरे यात पण टाकतो आणि आम्ही शिऱ्यात पण टाकतो. त्याचा इतका छान स्मेल येतो ना. सेम तुळशीसारखंच आहे ते. तर आज काही जास्त तामझाम नव्हती करणार. मी साधी सिंपलच डाळ भात वगैरे बनवायला घेतला. तर इकडे समर्थ उठला होता आणि आत्ता ना पहिल्यासारखं असं त्याचं राहिलं नाही की उठला की रडायला सुरुवात. तो बरोबर शोधत किचनमध्ये येतो आणि त्याची झोप पण खूप लवकर होऊन जाते आता. त्याला थोडं बिझी केलं आणि त्यानंतर ना हा सोप्यावरचा पसारा वगैरे क्लीन करून घेतला. रोजचाच पसारा असतो हा. आणि त्यानंतर ना इकडे पसारा आवरता इकडे डाळीचं पाणी कधी होतं गेलं कळालंच नाही. नंतर पहिले ते क्लीन करून घेतलं. डाळीला फोडणी दिली. त्यानंतर मेथीची भाजी काही मिळाली नाही मला, त्यामुळे ना भेंडीचीच भाजी बनवली. आणि त्यानंतर ना शिरा बनवायचा होता. म्हटलं आता ना बेझिल टाकू, म्हटलं खूप छान लागतं ना. मग तेच आणायला गेली होती मी. जेव्हा स्वतः काही लावतो आणि त्याचा यूज पण होतं ना, त्या गोष्टीचा आनंद काहीसा वेगळाच असतो. आता प्रसादाचा शिऱ्यात पण आपण तुळशीचे पानं टाकतो ना, त्याचा जसा स्मेल होतो सेम तसा स्मेल याचा पण होतो. त्यामुळेच टाकलं होतं. आणि त्यानंतर ना प्लेट वगैरे बनवली. पहिले ना देवाला नैवेद्य दाखवून दिला. आता मी काही छोटा नैवेद्य ठेवत नाही, कारण इकडं गाय वगैरे भेटत नाही, मग तो वायालाच जातो. त्याच्यामुळे पूर्ण ताट बनवते, देवाला दाखवते आणि त्यानंतर जेवण करतो. शेजारच्या काकू पण आल्या होत्या. म्हटलं आता बाकीच्या पण कामावरून घेऊ, कारण समर्थ आता नादी लागलं होतं. आता त्याला खेळायला 1-1.5 तास तो काय हलणार नाही. त्यामुळे ना बाकीची कामं पण पटपट आवरून घेतली. आणि आपण कुठे राहिलो असलो ना, आपल्याला शेजार चांगला मिळाला पाहिजे. शेजार जर चांगला असला ना, खूप गोष्टी सोप्या होऊन जातात. बाकी यानंतर यांचं माती खेळायचं काम चालू होतं. सध्या आम्हाला काय बाहेर जायला मिळत नाही.